रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. मिरच्याचं रोप आलेलं होतं, पण मध्येच गाडीचं डिझेल संपून गेलं. वडिलांनी पैसे दिले, एका कॅनमध्ये डिझेल घेतला आणि डायरेक्ट गाडीजवळ पोहोचलो. भाऊंनी गाडीमध्ये डिझेल टाकला आणि आम्ही डायरेक्ट शेतामध्ये पोहोचलो. गाडी शेतात पोहोचली होती. मिरचीचं रोप खाली उतरायचं होतं. ज्या ठिकाणी रोप ठेवायचं होतं तिथे गाडी गेली. नाना आणि दादा आधीच शेतात आलेले होते, कारण संध्याकाळी मिरचीची लागवड करायची होती. त्यामुळे सर्वजण तयारीला लागलेले होते. मग आम्ही एकामागून एक मिरचीचे रोप गाडीतून खाली काढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात सर्व रोप व्यवस्थित उतरून ठेवली. यावर्षी आम्ही 1 एकर क्षेत्रात मिरचीची लागवड करणार आहोत. लागवडीसाठी सुमारे 8,000 रोप आणलेलं होतं. संध्याकाळी लागवड सुरू होणार असल्यामुळे आजचा दिवस खूप धावपळीचा आणि कामाचा. आता सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि पुढचं मोठं काम म्हणजे मिरचीची लागवड. घरी आलो आणि मस्तपैकी एक गुल्फी खाऊन टाकली. त्यानंतर शिव, अश्विनी सर्वांना घेऊन पुन्हा शेतात पोहोचलो, कारण आज मिरचीची लागवड करायची होती. शेतात गेल्यावर अश्विनीने मिरचीचे रोप नीट पाहत होती. रोप व्यवस्थित आहे का? पण शिवला मात्र हे नवीनच वाटत होतं. हे काय नवीनच आणलं आहे म्हणून. लागवडीसाठी येणाऱ्या मजुरांना त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून मोठा हंडा भरून ठेवला. संध्याकाळ जवळ येत होती आणि मिरचीच्या लागवडीच्या कामाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. आणि शेवटी मिरचीच्या लागवडीला सुरुवात झाली. दादा बारकाईने लक्ष ठेवून होते की मजूर मिरचीचे रोप व्यवस्थित लावत आहे का नाही. तब्बल 11 महिला मंडळ मिरची लागवडीसाठी आले होते. एका बाजूला जोरात मिरची लागवड सुरू झाली, तर दुसऱ्या बाजूला आपण पण व्हिडिओ शूटिंग करत होतो. शेतात कामाचा उत्साह, गप्पा आणि आनंदी वातावरणामुळे दिवस अगदी छान जात होता. मिरचीची लागवड लवकर पूर्ण व्हावी म्हणून अश्विनी आणि आई आणि अश्विनीच्या बहिणी मजुरांसोबत मिरचीचे रोप लावत होत्या. तर छकू मिरचीच्या रोपाचे ट्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन देण्याचं काम करत होती. आजोबा आणि नातवाचं नातं म्हणजे प्रेम, माया आणि मैत्रीचं सुंदर उदाहरण. नातवाच्या चेहऱ्यावर हसू पाहून आजोबाचा दिवस आनंदात जातो, तर आजोबाच्या सहवासात नातवाला सुरक्षितपणे आणि प्रेमाची जाणीव होती. वयात मोठं अंतर असलं तरी मनाने दोघं अगदी सारखेच असतात. म्हणूनच म्हणतात ना, आजोबा आणि नातवाचं नातं हे घरातील सर्वात गोड आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. ऊन खूपच होतं. वडिलांनी सर्वांसाठी थंडगार ज्यूसच्या बाटल्या आणल्या होत्या. शिव तर काय इकडे पळत होता तर तिकडे पळत होता. अश्विनी आणि तिच्या बहिणींची आज चांगलीच धावपळ झाली होती. जवळपास अर्ध्या शेतात मिरची लागवड पूर्ण झाली होती. एका बाजूला अश्विनी मिरचीच्या रोपांचे ट्रे आणून देत होती, तर दुसऱ्या बाजूला स्वतःही लागवडीच्या कामात हातभार लावत होती. दिवसभराच्या मेहनतीनंतर मिरचीची लागवड काम आटोपलं आणि मजूरही आपल्या घरी निघून गेले. अश्विनी, छक्कू, आकू यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण तो थकवा मेहनतीचा आणि समाधानाचा होता. जाताना एक स्लो मोशन मध्ये व्हिडिओ बनवला. अश्विनी आणि आम्ही सर्व घरी निघालो होतो. घरी आलो तर शिव खूप मस्ती करायला लागला. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो करायला विसरू